फुलचंद आणि नपुंसकता याचं जरा कनेक्शन सांगतो तुम्हाला. काल व्हिडिओ टाकला तर काल 12 तासात तो व्हिडिओ 1,00,000 पोरांनी शेअर केलाय. याच्यावरून कळालं किती खोलवर हे विषय जोडल्या गेलेला आहे सगळ्यांसोबत. दुसरा विषय, काल जो 250 ते 300 वेगवेगळे मेसेजेस आले. त्याच्यामध्ये कुणी सांगतंय की आम्हाला फुलचंद खाल्लं तर आम्हाला काही कळाना, मला मित्रांनी चारलं तर मला 2 दिवस काही सुचलं नाही. एक जण तर म्हणला दारू पिल्यानंतर हे खाल्लं तर लय भयान झालं माझ्यासोबत, मला 2 दिवस काहीच कळत नव्हतं. कुणी पोरं याच्यामध्ये मेली पण. दुसरा विषय जो भयानक सगळ्यात समोर आलाय, तो पोरगा अक्षरशः रडून सांगत होता, म्हटलं काहीच करता येईना, ती म्हणजे नपुंसकता. हे 4 जण मित्र रेग्युलर पान खायला एका अड्ड्यावर जात होती. रेग्युलर त्यांचं डेलीचं शेड्यूल. नंतर काय झालं, 5-6 महिन्यानंतर त्यातल्या एक जणाला त्रास चालू झाला, दुसऱ्याला चालू झाला, तिसऱ्याला चालू झाला. ज्या वेळेस हे एकमेकांसोबत शेअर केलं त्यावेळेस हॉस्पिटलमधून त्याला तिघांचं शेड्यूल समजून घेतलं. नंतर कळाले पानामुळे झालं. हे पानवाल्यापाशी गेले. पानवाल्याला खरंच माहित नाही ही पावडर कशाची आणि तो काय टाकतोय त्याच्यामध्ये. त्याला फक्त एका डोक्यात कडक बनलं पाहिजे. त्या कडकच्या नादात ह्यांचं वाटोळ करून टाकलं. आता होतंय काय, त्याला हाणलं ह्यांनी जाऊन, उपयोग काय? तुमचं तर वाटोळ झालं. आता डॉक्टर म्हणतात होईल त्यावेळेस होईल रिकवर, उपचार चालू आहेत. म्हणजे काय झाल्यानंतर तुम्ही शांत बसा. आता उद्याच्याला एवढं सगळं ऐकून पण उद्याच्याला एक शहाणा मित्र दुसऱ्या मित्राला काय म्हणणार आहे, येडा आहे ती, त्याला काय कळतं ते बोलत राहणार आहे. तू खा. म्हणजे तुझंही वाटोळं कर, ह्याचंही वाटोळं कर. आता समाजामध्ये किती पोरं अशी आहेत की ज्यांना त्रास चालू झालेत पण सांगता येत नाही. कसं सांगणार आहे? कोण सांगणार तोंडाने? थोडं सुधरा आणि आपली अक्कल जाग्यावर ठेवून खात पीत जा. थोडं सुधरा. धन्यवाद.